त्या दिवसामध्ये पोस्टाच्या वाडी या संघाने खऱ्या अर्थाने 78 धावांचा पाठलाग करताना तब्बल 83 धावांचा या ठिकाणी उच्चांक नोंदवला होता. लेट्स प्ले सामन्याला होते सुरुवात. ऑन द स्ट्राईक फलंदाज राज भिरगावले आणि दुर्गेश देसाई. अगदीच आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिल्या गोलांसाठी सज्ज राहिला आहे साईराज नरे. सातत्याने त्याचा खेळ नक्कीच या ठिकाणी बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. अगदीच या ठिकाणी बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट मध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिला तर बाबू आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. तद्भर मात्र सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावीचा श्री गणेश होतोय. दोन संघामध्येही काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. अगदीच मग पाहिलं तर प्रेम कदम आणि त्याच्या विरोधामध्ये शंतनू अष्टकेला आपण पाहणार आहोत. दोन क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर. प्रत्येक मॅच ही 6 षटकांची आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. हे आरटीबीएलचं खऱ्या अर्थाने ही शिस्त हे नियम खऱ्या अर्थाने हे असलेली त्यांची मेहनत पाहायला मिळतोय. पुलर लेनचा चेंडू होता. अगदीच मादक सौंदर्य पाहायला अगदीच चेंडूने इथे दिशा दिली. चेंडू होते फरार. धावा मिळतील 4. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा जसा आला ना त्याच पद्धतीने फक्त चेंडूला या ठिकाणी अगदी दिशा दिली गेली. कव्हर क्षेत्रामध्ये चौकार आलाय. पुन्हा एकदा साईराज कुठ्यापदा चेंडू होता. वेग होता चेंडूवरती. टप्पा पण चेंडू थोडा खाली राहिला. सन्मान दिला. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला अडवलं गेलं. धावा रोखण्याचा प्रयत्न राहिला. पॉवर प्लेच्या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 5 धावा धपाडमध्ये पाहायला मिळत आहेत. रोहा स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून या रोहा तालुका प्रीमियर लीग अर्थातच श्री प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळतोय. हो हो, वेग, प्रचंड वेग, अगदी भन्नाट मारा पाहायला मिळाला साईराजचा. दुसरा चेंडू पण लगातार या ठिकाणी जर पाहिला तर डॉट चेंडू येतोय. 5 धावसंख्या धापळकावरती. फलंदाज जर पाहिलं तर राज विरघावले वैयक्तिक 4 धावसंख्येवरती खेळतोय तर दुर्गेश देसाई वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळ करतोय. साईनाथचा पुढील चेंडू. हो, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी, वाखण्या चोख या ठिकाणी. अगदीच जोरदार अपील केला जातोय. चेंडूचा प्रत्येक चेंडूचा ऍक्शन रिप्ले महा. चेंडूचा टप्पा चेंडू थोडासा बाहेर निघाला गेलाय. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर किती एज लागली. ब्रश करून गेला चेंडू आणि चांगला झेल पकडला गेला यष्टीच्या पाठीमागे आणि धक्का क्रमांक पहिला मात्र या ठिकाणी मिळाला आहे. राज बिरगावले एक महत्वाचा गडी या ठिकाणी बाद झालाय. ज्या ओमिका चषकामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती त्या फलंदाजाने मात्र याच्या दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये थोडस खेळ थोडं शांत राहिलं. अगदी लवकर स्वस्त्यामध्ये बाद झालंय. धावसंख्या आपण पाहिले षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 5 धावा 1 फलंदाज मात्र बाद झालाय. एक चेंडू अजूनही शिल्लक राहिलाय. संघाचा सरसेनापती कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेम कदम. टेनिस क्रिकेट रोहा तालुक्यातील एक मोठं नाव. पण त्याच्या समोर देखील एक आव्हान असणार आहे गोलंदाजाचं. सैराज नरे आज मात्र पहा काय वाखण्याचं गोलंदाजी चालले. क्षेत्ररक्षण पाहिलं प्रेम कदमसाठी या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंट मध्ये डीप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश शॉर्ट लॉंगअप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तदनंतर जर पाहिलं तर लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट. कोलवटल्याबद्दल चेंडू हल्ला चढवला गेलाय. जिसमें है दम वो है प्रेम कदम. चेंडू सीमा पार येतोय. आरटीपीएलचा षटकार.
अगदी धावसंख्या थांबली होती. 5 धावसंख्येत हादरा मिळाला होता. मात्र प्रेम कदम जसा आला ना तिथून सुरुवात मात्र केली. षटकाराने आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केले थोडा स्कोर पाहिला एक षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धापाळकडे पाहायला मिळतोय. तर पहिला रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 4 जिथे स्वप्नांना मिळते मैदान आणि खेळाडूंना मिळते नवी ओळख. क्रिकेटची आवड, जिद्दीची ताकद आणि आपल्या तालुक्यातील तरुणाईंची चमक यांना एकत्र आणणारं भव्य दिव्य आकर्षण म्हणजेच श्री प्रमोद मस्कर पुरस्कर्तय रोहा तालुका प्रीमियर लीग. कोणाचा नंबर लागणाऱ्या स्पर्धेमध्ये कोणत्या टीमचा कोण हिरो बनेल, कोणत्या खेळाडूचे नशीब उजळेल, खऱ्या अर्थाने आपल्याला या 7 दिवसामध्ये पाहायला मिळेल. हा रंगतदार क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय. षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजीसाठी सज्ज राहिलाय. नयन जोशीचा हा चेंडू आपण जर पाहिला तर अगदी गल्ली क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. थर्डमॅन क्षेत्र त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक होता. सिंगल धाव कंप्लीट केली तर धावसंख्या जर पाहिले एकने पुढे सारखं 12 धावा धापळकावरती पाहायला मिळत आहेत. 12 धावा धापळकावरती नयन जोशीच्या हातामध्ये चेंडू आहे. षटक क्रमांक दुसरं P2चं षटक हाताळत असतावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फटका फसला गेलाय. पॅडलशिपचा फटका. इथे धोक्याची घंटा वाजवली गेली. प्रेम कदमला मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय या ठिकाणी चेंडू उभा अगदी धीम्या गतीचा चेंडू होता. परत पाहिलं तर डाव्या यष्टी सोडून जाणारा पॅडलशिपचा प्रयत्न राहिला होता. फटका अगदी चेंडू बॅटचा व्यवस्थित मेळ नाही झाला आणि हा झेल एवढा इम्पॉर्टंट होता ना की शंतनूने या ठिकाणी पहा कोणतीही चुकी केली नाही आणि खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स पाहिलं ना एक अनुभव म्हणजेच नयन जोशीला का पाचारण केलं होतं गोलांसाठी आणि ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. महत्वाचा गडी सरसेनापतीला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागलं. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती सुरुवात चांगली राहिली होती मात्र इथे दुर्दैवरित्या बाद व्हावं लागलं. एकदा कदाचित पाहिलं तर हा चेंडू थोडा बॅटल ऑफ द बॅट झाला तर कधी बाहेर चेकीला आला असता परंतु नशीब मात्र प्रेम कदमच्या बाजूने नव्हतं. चांगला चेंडू राहिलाय. नयन जोशीचं कौतुक करावं लागेल. तेवढंच कौतुक मात्र कर्णधार एसटीच्या पाठीमागे शंतनूचं करावं लागेल. 12 वरती दुसरा हादरा मिळालाय अग्रवीन पोस्टाच्या वाडी संघाला. विवेक बाईत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा क्षेत्रांशी बदल केला जातो. आपण जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेलंय. तर एक आपण पाहिलं लॉंग ऑनला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेलंय. कुठे चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव मात्र या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते. तर संघ थोडा का होईना या ठिकाणी संकटात सापडला मध्येच बॅकफुटला येतोय की असं मात्र प्रश्न निर्माण राहिले. 13 धावा धावपळकावरती राहिल्यात. दुर्गेश देसाई अगदी आघाडीला आलाय, सलामीला आलाय. 2 चेंडूवरती 2 धावांचा खेळ करतो आपल्या संघासाठी. नयन जोशी राईट अँड विकेट. चांगला चेंडू. आत्ताच्या चेंडूवरती वेग पाहायला मिळाला. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं ना तर दिशा व्यवस्थितरित्या पाहायला मिळतात. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी नयन जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पोस्टाची वाडी संघाच्या फलंदाज थांबवण्याचा प्रयत्न राहिला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये लॉफ्टेड फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक येणार तद्वार मात्र चेंडू एक टापानिशी सीमा फार चौकार. 17 धावा 17 वरती 2 फलंदाज बाद झालेत. धावेला थोडासा आकार मात्र या ठिकाणी मिळताना लोअर फुटास्पद चेंडू पुश करो और खुश रहो डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक दुसरं संपलं. P2चं हे षटक संपलं. P2चा दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं 18 धावा मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिल्यामध्ये धावा होत्या 11 धावा
आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नयन जोशीने इथे एक महत्वाचा गडी बाद केला. अर्थातच सरसेनेमध्ये प्रेम कदम आणि 7 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. 18 धावा धापडते पाहायला मिळत आहेत 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर. जी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जोगिरदेव अग्रवेन पोस्टाची वाडी त्यांच्या विरोधामध्ये रिशा 11 रोहा या संघादरम्यान मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकले. जो संघ खऱ्या अर्थाने दुसरी मॅच जिंकेल तो सुपर 12 मध्ये पोहोचेल. सातत्याने टेनिस क्रिकेट रोहाचं क्रिकेट देखील बदललं जाते आणि रोहा टेनिस क्रिकेटला बदलणाऱ्या या मोठमोठ्या स्पर्धाने त्यातीलच ही खऱ्या अर्थाने आरटीपीएल म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग. आमचे समालोचक परिवारातील आमचे सहमालोचक सहमित्र हर्षलजी मोठे सरांचा देखील या ठिकाणी आगमन होतोय. गोलंदाजीसाठी पण पाहिलं तर स्वतः शंतनू अष्टीकर या ठिकाणी येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. क्षेत्ररक्षण या ठिकाणी पहा विखुरलेला पाहायला येईल. धीम्या गतीचा चेंडू ब्लॉक पद्धत चेंडू होता. सहजरित्या त्या ठिकाणी खेळलं गेलंय. कव्हर शॉर्ट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे सिंगलने इथे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट्स होते. 19 धावा धावपळकावरती विवेक बाईत त्याच्यावरती खऱ्या अर्थाने सर्व संघाची मधार असणार आहे. रॉकर पद्धत चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने इथे प्रेक्षकाची भूमिका बजावत असताना चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. आरटीपीएलचा दिमागदार षटकार. पंचवीस धावा समोर टाकला चेंडू. अगदीच पहा या ठिकाणी कॉपी बिग स्टाईलने खेळलेला फटका पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. षटकार आलाय. 25 धावा धापळकावरती फटका पासलाय मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. इथे आपण जर पाहिलं ना तर यष्टिरक्षकाला या ठिकाणी विरुद्ध दिशेने जायचं होतं परंतु समोर लॉंग स्टॉप शॉर्ट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. हा झेल एकदा कदाचित जर प्रयत्न केला असता तर एकदा कदाचित झेल पर्यंत पोहोचू शकला असता कारण झेल खूप महत्वाचा होता खऱ्या अर्थाने. विवेक बाईचा 26 धावा धापळकावरती राहिलेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. शंतनू अष्टीकर खऱ्या अर्थाने कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला कारण सरसेनापती आहे. जिम्मेदारीच या ठिकाणी भार अगदीच शरीराचा वेध घेणारा पॅडला चेंडू आदळला गेलाय. गतीमध्ये थोडस बदल पाहिला आपण पाहतोय तर शंतनू अष्टीकर षटक क्रमांक 3 हाताळतोय. अगदीच करंट रन रेट पाहिलं तर 9.75 पाहायला मिळतोय. ज्या 26 धावा धापळमध्ये पाहायला मिळतोय. जी स्पर्धा आपण पाहतोय सातत्याने नवीन नवीन बदल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि रोहा तालुक्याचं टेनिस क्रिकेट बदललंय आणि त्या टेनिस क्रिकेटला बदलणाऱ्या सातत्याने मोठमोठ्या स्पर्धाने त्यातील जर पाहिली तर अखंड रोहा तालुक्यातील तळागाळातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ जो आपल्याकडे असलेल्या खेळाचा क्लास दर्जा दाखवण्याचं हे खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म या ठिकाणी पाहायला मिळतोय. शंतनू अष्टीकर पुण्याच्या गोलच्या ट्रॅकवर गतीमध्ये परिवर्तन केलंय. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहे. जमिनी लगत मारलेला फटका सिंगल कमला दुसरीला पलटले चित्याच्या चफळाईने मात्र या ठिकाणी पहा अगदीच चांगला क्षेत्ररक्षण चांगली फेकी क्षेत्ररक्षक या ठिकाणी केलेला हा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फलंदाजाला मात्र धावच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतावा लागतोय. तसेच मी विनंती करतोय सन्मान्य राजेशजी भगत साहेबांना की आपण प्लीज या मुख्य व्यासपीठातून असं नसतं व्हायचं. राजेशजी भगत यांना विनंती करतोय. विवेक बाईत देखील या ठिकाणी जर पाहिलं धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. प्रेम कदम बाद झाला. तदनंतर जर पाहिलं तर विवेक बाईत वैयक्तिक 8 या धावसंख्येत बाद झालाय. तीन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शंतनू अष्टीकरने या ठिकाणी कमबॅक केलंय राईट आर्म राऊंड. हो हो अगदी चेंडूचं ऍक्शन पाहिलं असं वाटलं की हा चेंडू धीम्या गतीत असेल पाहतो टप्पा पडत चेंडू अगदी जोरदार वेगात चेंडू निघून गेला. डॉट चेंडूची सांगता 3 षटकांचा खेळ संपलाय.
धावा पहिल्या धावपळकावरती तर 27 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. ड्रिंक्स पाणी अगदी मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली तर या ठिकाणी मान्यवर पाहुणे उपस्थित राहिलेत. राजेजी भगत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. तरी त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय योगीराज मस्के साहेबांनी की आपण या ठिकाणी सन्मान्य राजेजी भगत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक. त्याचप्रमाणे डॉक्टर तुषार राजपूत यांना देखील विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठातून असं नसतं व्हायचंय. त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्मान्य डॉक्टर राजपूत साहेबांचं मायेची उबदार शाळ योगीराज मस्के यांच्या शुभ हस्ते यांचं सन्मान करण्यात येत आहे. इथे मात्र विकेट प्राप्त केली गेली. शुभम हा मात्र बाद झालाय. अगदीच ज्या 83 धावांचं भलं मोठं टार्गेट आपण पाहिलं कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये, मात्र इथे जर पाहायला गेलं तर रिशा 11 रोहा संघाच्या या खेळाडूंनी मात्र अग्रिवीर पोस्टाच्या वाडी संघाला संकटात टाकलंय, थांबवले धावांपासून. महत्वाचे गडी बाद झालेत. अगदी आघाडीच्या फलंदाजांना स्वस्त्यामध्ये माघारे परतावा लागलाय. थोडं स्कोअर पाहिलं तर 27 वरती 4 आहेत. छोटे क्रमांक 4 मार्गाचे असताना अमित जोगडे आणि दुर्गेश देसाई हे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. सत्तावीस धावा धाबामध्ये पाहायला मिळत आहेत. साईराज नरी गोलंसाठी पण पाहिलं. आपला वैयक्तिक जर कोणा पाहिला स्पेल वैद्यकीय क्षेत्रातील मोठं नाव अगदी आपण पाहतोय डॉक्टर आदरणीय तुषारजी राजपूत सरांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. योगीराजी मस्कर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अगदी आपण पाहतोय मोठं नाव डॉक्टर तुषारजी राजपूत साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा, बांधिलकी, आपुलकी, माणुसकी आणि मैत्रीपूर्ण संबंध जपणारी ही संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम. आदरणीय संतोषी मानकर साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा योगीराजी मस्कर यांना विनंती करेन या आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी मंचावरती पार पाडायचा आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहाच्या वतीनं हार्दिक स्वागत. जाऊया ऑनगोइंग मॅचच्या दिशेने. हो, चांगला फटका या ठिकाणी लगावला. अगदीच पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू झाले फरार. धावा मिळतील 4. धावपळकावरती काय फटका लगावला गेला. हा चेंडू देखील तेवढा चांगला धाटणीचा होता. वेग, प्रचंड वेग पाहायला मिळते. खाली राहिला चेंडू, सबमारीन डिलिव्हरी. अगदी खेळपट्टीला ज्या पद्धतीने स्पर्श करत चाललेला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली स्वतःवरती नाराज दिसतोय फलंदाज, परंतु चेंडू देखील तेवढा ताकदवान पाहायला मिळाला गोलंदाज साहिराज नरेचा. राईट बोर्ड विकेट पुन्हा एकदा सज्ज राहिलेत साहिराज नरे. मात्र थोडस रडपमध्ये काहीसं व्यत्यय पाहायला मिळतंय. तोच चेंडू पुन्हा नव्याने टाकण्याला सुरुवात होतोय. 32 धावा धावपळकावरती. दुर्गेश देसाईचा आपण जर पाहिलं वैयक्तिक खेळ फलंदाजी करत असता वेळी 13 धावसंख्येवरती खेळतोय.
ओ कॉपी बॉक्स स्ट्राईक खेळलेला फटका, कव्हर क्षेत्रामध्ये एक टप्पानिशी चेंडू होते फरार. धावा मिळतील 4. सायरथ नरेवरती देखील या ठिकाणी थोडस प्रयत्न राहिलेत फलंदाच्या फटके मारण्याचे. इथे मात्र फटका खेळलाय, फटका फसलाय. कॉटन पोलचा प्रयत्न चांगले राहिले होते. अगदी जर पाहिलं तर बराच काळ चेंडू हवेमध्ये राहिला होता. दूरवरचा अंतर कापून त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज सायरस जरी आला होता, चेंडू हातामधून निसटलं गेलं. षटक क्रमांक जर पाहिला तर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा पहिल्या धावपळकावरती तर 4 बाद 37 37 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या ठिकाणी जर पाहिलं तर महत्वाची गडी बाद झालेत. मग राज बिरगावले, तदनंतर प्रेम कदम असेल, तदनंतर विवेक बाईत आणि शुभम कदम, ही आघाडीची थोडी मात्र बाद झाले. तत्पर इथे मात्र कौतुक करावं लागेल फलंदाज दुर्गेशचं, जो आघाडीला आलाय. इथे मात्र धावा संघाला सावरण्याचा प्रयत्न राहिलाय. 13 चेंडूवरती 18 धावांचा खेळ करतोय आपल्या संघासाठी. 37 धावा. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर मात्र ऑन क्षेत्रामध्ये, लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहिलं तर लेग गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर जर पाहिलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शंतनू अष्टीकर गोलंदाजीसाठी सज्ज राहिलाय. पहिला चेंडू कोलवर टप्प्याचा चेंडू राहिलाय. टॉट चेंडूची सांगता राहिलाय. इथे कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रिशा 11 रोहा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. शंतनू राईट आर्म आउट, धीम्या गतीचा चेंडू ऑन क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. जमिनी लगत मारला फटका. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फम्मल झालाय, मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय क्षेत्ररक्षकाने. सिंगल धाव मिळते. अगदी दूरवर चेंडूचं अंतर आपल्याला पाहायला मिळालं, मात्र तिथे धाव पाहिली तर एकच धाव खर्च केली गेली. म्हणजे जास्त रिस्क कधी इथे घेता आपल्याला पाहायला मिळत नाहीत हे बॅटर्स, कारण इथे पडझड होताना पाहायला मिळाले. आणखीन एक या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न राहिला. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू थोडासा जास्त बाहेर पाहायला मिळाला. वाईटचा इशारा मात्र पुरुषोत्तम भगत सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो, इथे पाकपुटला सरसोड चापराक लगावले. चेंडू एक टप्पानीशी क्षेत्राच्या हातामध्ये. 3 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. तत्पर मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी धावून पडून कंप्लीट केल्या जात आहेत. 41 धावा धावपळकाचे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 मार्ग असते आहे. शंतनू अष्टीकर 8व्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, अगदी सीमा रेषेच्या बाहेर. आरटीपीएलचा दिमागदार षटकार. धन्यवाद डीसी. धावसंख्या जर पहिली धावपळकावरती 47 धावा धावपळकावरती. पुन्हा एकदा कमबॅक. या षटकामध्ये बरंच आपल्याला चढ उतार पाहायला मिळालं. कधी एक सिंगल धाव, कधी षटकार आलाय, एखादा चेंडू डॉट देखील आलाय. म्हणजे शंतनूच्या षटकामध्ये जर पाहिलं तर बरंच चढ उतार पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 5 मार्ग असते आहे. रॉकॉल पद्धत चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदीच ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय. ऑन ड्रॉयचा फटका होता. क्षेत्ररक्षक येणार, चेंडूची फेकी करणार. प्रफुल किरीट त्या ठिकाणी जर पाहिलं आपण 2 धावा कंप्लीट केल्या जाते. षटक क्रमांक 5 देखील संपले. 5 षटकांचा खेळ संपला. 49 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. धावांपासून थांबवलं गेलं. ज्या कालच्या पहिल्या दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या ऑन द स्क्रीन पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं सर्व मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जी मंडळी आहे खऱ्या अर्थाने आरटीपीएलच्या या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आणि क्रिकेटला
हे क्रिकेटचे आधारस्तंभ आणि क्रिकेटला हिमालय एवढी उंची देणारे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित त्याचे सर्वांचं पुन्हा एकदा मी या रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर शंतनू आष्टीकरचं आज अॅनिव्हर्सरी आहे आणि त्यांच्या अर्धांगिरी या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी सकाळपासून उपस्थित राहिले आहेत आणि लकीच्या म्हणून याच्याकडे त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. षटक क्रमांक 6 आकाश सुतार गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने ओल ऑप्टेड फटका खेळला अगदीच कॉपीबिक स्टाईलने खेळलेला फटका सीमारेषेच्या बाहेर उथुंग असा षटकार. देण्याचा प्रयत्न राहिला का धावा येत नव्हत्या मात्र या पहिल्या चेंडूची मोठा फटका आलाय 6 धावा वजनदार फटका पाहायला मिळालाय. टोटल स्कोअर जर पाहिलं धावपळकावरती 55 धावा धावपळ पाहायला मिळत आहेत. दुर्गेश देसाई काय खेळ करतोय आपल्या संघासाठी पाहिलं तर सलामीला आलाय. एक हाती किल्ला लढवतोय संघाची या ठिकाणी जी गरज आहे धावे संख्येची भरून करता येईल मात्र वेग भन्नाट वेग चेंडू खऱ्या अर्थाने चांगला राहिला होता मात्र पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी आलाय की हा चेंडू नो चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपिंगचा या ठिकाणी पहा जर नो आलाय उघड्या डोळे पहा नीट चेंडू येणारा असणार आहे फ्री हिट आणि तेवढीच सुपर हिट आमचे रोहा तालुका प्रीमियर लीग. सगळा चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय वेग होता चेंडूवरती चेंडूला अडवण्याचा प्रयत्न राहिला होता तत्वर मात्र या ठिकाणी नाकावरती टिचून एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. 57 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात 4 फलंदाज मात्र बाद झालेत. संघाला सावरण्याचं काम खऱ्या अर्थाने अमित जोगडे आणि दुर्गेश देसाईने केलंय कारण गरज होती इथे मात्र संघ संकटात सापडला होता त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये राहिलाय आणि या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा पंचांचा निर्णय मात्र आलाय की नो चेंडू आहे. धावा येत नव्हत्या धावा यायला लागल्यात पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका सजवला गेला एक मोठा लांब पडल्याचा षटकार पाहायला मिळालाय. तब्बल 7 धावा देणारा हा चेंडू देखील पाहिला आपण आतापर्यंत 9 चेंडू पाहायला मिळालेत. अमित 64 धाव संख्या. आकाश सुतार हा गोलंदाज आहे डेथ वर स्पेशल म्हणून त्याला पाचारण केलं गेलंय. भैरवीचं षटक हाताळत असतावेळी तत्पर धावसंख्या मात्र 64 धावा ज्या धाव्यांची गरज होती ती पूर्तता पूर्ण करता वेळी पाहायला मिळत आहेत. बॅकपुढे सरसून मारण्याचा प्रयत्न ऑन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा दे धक्का आणि घे छक्का. हे खुलं मैदान फोर षटकारांची खऱ्या अर्थाने धमाल पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून 70 धावा धावपळकावरती. जुनी 3 चेंडू शिल्लक राहिलेत. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय टेक्निशियल टीम मग आकाजी कडक गुड्ड्या जाधव यांची संपूर्ण ही टेक्निशियल टीम पाहायला मिळतोय. 70 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहिलाय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका पासलाय लॉंग लेग शॉर्ट क्षेत्रामध्ये झेल होता झेल मात्र हातातून निसटला गेला. क्षेत्ररक्षक रोहित शिंदेच्या हातून हा चेंडू निसटला गेला. खरे आता रोहितकडनं अशा चुका पाहायला मिळत नाही मात्र ही चुकी पाहायला मिळाली. इथे मात्र बॅटर्सने ऍक्शन रिप्ले मध्ये 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 72 धावा आमच्या डीजे मास्टरला देखील ऑपरेटरला दाखवले जातोय जे डीजे चिरंजीव कालिदास यांच्या माध्यमातून आणि डीजे अमोल 72 धावसंख्या धावपळकावरती 2 चेंडू अजूनही बाकी राहिलेत या पूर्वार्धामधील. आकाश सुतारवरती हल्ले व्हायला लागलेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. डॉट चेंडूची सांगता देखील राहिलाय. 5.5 खेळ आतापर्यंत पाहतोय षटकांचा. 1 चेंडू शिल्लक राहिला. या चेंडूवरती किती धावा येणार
प्रश्न निर्माण राहिलाय, कारण सामन्याला कलाटणी देणारा हा चेंडू आणि फटका असणार आहे. ऑन रॉयचा फटका राहिला, क्षेत्ररक्षक येतोय, ठीक चेंडूला उचलणार, सिंगल कम्प्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील चित्याच्या चपळाईने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जाते. धावसंख्या पहिली धावफलकावरती तर 74 74 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर 75 धावा बनवल्या होत्या, 76 धावांचं टार्गेट होतं. इथे मात्र 74 धावांचं टार्गेट पाहायला मिळते. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे, ते म्हणजेच रिशा 11 रोहा या संघाला. 47 धाव्यांची पार्टनरशिप खऱ्या अर्थाने पाहायला मिळते, ती म्हणजे दुर्गेश देसाई आणि अमित जोगडे याच्या माध्यमातून. ज्या 18 मध्ये 26 धावांची नॉटआउट पारी दुर्गेश देसाईची पाहायला मिळाली, 10 मध्ये 27 धावांची नॉटआउट पारी खऱ्या अर्थाने खेळत असताना अमित जोगडेला पाहिलं. श्री जोगीरदेव पोस्टाचे वाडी संघाचं या ठिकाणी पहा सुरुवात लडखडताना पाहायला मिळाली प्रेम कदमची, मात्र या बॅटर्सने संघाला सावरले गेलं. एक चांगली धावगती पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेटमध्ये पाहिलं तर कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही, परंतु आपल्या खेळावरती सर्व निर्धारित असतं. या 75 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पार होणार हे ऐकण्यासाठी मी घेत होतो. खऱ्या अर्थाने अगदी सुरुवात जर पाहिली तर स्टेज शो मध्ये अँकर म्हणून खऱ्या अर्थाने चांगलं काम करायचे, तदनंतर क्रिकेट समालोचक, आणि आता खऱ्या अर्थाने रील्स मास्टर. म्हणजेच आज बऱ्याचशा खेळाडूंना रील्सद्वारे आपण पाहिलं त्यांना प्रकाश होता आणलं जातंय, ते म्हणजेच आमचे चेक. चला चला दोन्ही कॅप्टन चला आपण लगेच टॉस साठी आराध्य 11 केजई संघाचे संघ कर्णधार आपण चला, आणि प्रशांत मडवी आपण देखील यायचं लगेच. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतो, लक्षात ठेवा. अमित सुतार, आराध्य 11 केजई आणि प्रशांत मडवी. इनिंग ब्रेक कंप्लीट झालेला, लक्षात ठेवा. पहिला बॉल पडण्यापूर्वी तुमचं इथे असणं अनिवार्य आहे. तशी उत्तर केजई आणि सिया आरव 11 रोहा या दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. ओमेगा आणि आरटीपीएल असेल. ओके, आराध्य 11 केजई अमित सुतार कॉल करतायत. आरटीपीएल इज अ कॉल अँड ओमेगा इट इज. टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच प्रशांत मडवी. टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस तुम्ही गमावलाय. टॉस तुम्ही जिंकलेला आहात, काय सांगाल? टॉस जिंकून प्रथम डिसिजन काय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा पहिला प्रयत्न असेल. टॉस महत्वाचा होता, क्षेत्ररक्षण करणार आहात. दुसरी गोष्ट की पहिला सामना अवघ्या 1 धावेने गमावलाय. धावसंख्या समांतर झाली होती, पण विकेटच्या आधारावरती चंद्रनं तो सामना जिंकला. तर कुठे काय चुका झाल्या, तर 1 धावेचं महत्व काय कळालं तुम्हाला? मी पहिलं सांगितलं होतं पूर्ण टीमला की फिल्डिंग मध्ये एफर्ट द्या. जर फिल्डिंग जर प्रॉपर झाली असेल, ठीक आहे, बॅट्समन आपला काम करतो, बॅटर मारतो, परंतु जर फिल्डिंग काय झाली असती तर नक्कीच आम्ही मॅच मध्ये असतो. किती दुःख झालं तर 1 धावेने सामना गमावल्यानंतर. आता काय नवीन स्ट्रॅटेजी असेल? नाही, सर्वांना सांगितलं आपलं 100% द्या, बाकी गेम होईलच. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी असतील. टॉस इम्पॉर्टंट होता, गमावलाय, पण काल एक सामना देखील तुम्ही गमावला. आता ही करो या मरो की मॅच आहे. काय असेल नवीन स्ट्रॅटेजी बाहुबली आणि त्याच्या संपूर्ण संघाचा अगेन्स्ट? कालच्या सामन्यात ज्या चुका झाल्या त्या आता होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि थोडासा फोकस राहील गेमवर. काल इव्हिनिंग सेशनला खेळलात, आज आफ्टरनून सेशनला खेळायचंय. या विकेटवरती भरपूर सारे बदल तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात. तर आता काय बॅटिंग करत असताना काय विचार केला मनामध्ये, कितपत टोटल पर्यंत पोहोचायचंय? जेवढ्या धावा जमा करता येतील तेवढ्या आम्ही करू. खूप शुभेच्छा अगदी तुम्हाला देखील मॅचसाठी. टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस प्रशांत मडवी अँड टीमने जिंकलेला आहे आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. प्रशांतने 1 धाब्याने सामना गमावला, अमितनं काल एकतर्फा सामना गमावला. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये एक चांगलं बॅटल तुम्हाला अनुभवायला मिळेल. इथून थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या परिसरात एक लोकप्रिय आणि नामवंत समालोचक गुड्डाजी जाधव सर जोडले गेले. इट्स ओट यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश ठाकूर, धन्यवाद प्रदीप सर भोईर यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये आपण ऐकताय, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आणि रोहा स्पोर्ट्सच्या वतीनं ऑनलाईन जे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले आहेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला इनिंगला सुरुवात.
दुसऱ्या सत्राचा पहिला चेंडू पंच आमच्यापर्यंत वळतात. यस, व्हाईट बॉलने सुरुवात. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं नवीन आवाज, दरवर्षी एक नवीन आवाज आणि दर दिवसाला सुद्धा एक नवीन आवाज. ताराचा नवीन आवाज आहे ते म्हणजे प्रदीपजी भोईर सर. सातत्याने प्रत्येक वर्षी RTPL सोबत जोडले आहेत. याही वर्षी ते आले आपल्यासोबत. गुणलेखक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात अजिंक्य सुटे. प्रियेश आम्हाला थोड्याच वेळामध्ये जॉईन करेल. स्कोरकडे वळतो. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिला चेंडू व्हाईट बॉल, दुसरा चेंडू जो लीगल करण्याचा प्रयत्न होता तोही वाईड येतोय. नयन जोशी स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती. शंतनू अष्टिवकर आपल्याला पाहायला मिळतात. 36 मध्ये 73 आता बनवायचे 2 अर्थात आपण ऑलरेडी दिलेले आहेत. शरीरावधी आढळला आहे पण सांगतात नाही, थोडा बाहेर निघून जातोय. इम्पॅक्ट इन लाईन होता बट थोडासा बाहेर जाणारा. मिसिंग विकेट. यस, पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट्स मिसिंग या पद्धतीने चेंडू राहणार होता. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं धावफलकावरती एक निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू 2 वाईड बॉल गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. 35 मध्ये 73 धावांची गरज. फुल टॉस बॉलला टोलवला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय पण पाठलागामध्ये जिंकणार फक्त आणि फक्त चेंडू सीमा पार येतोय. पहिला चौकार. डीजेचं सुद्धा कौतुक, कारण का सर्वांना आवडणारी गाणी सुद्धा त्याच्याकडून वाजवली जातात. चौतीस 69 ला परत एकदा जाळ्यात अडकवलं का? येस, इट इज टेकन. राज भिरगावलीची भिंगरी चालली आणि नयन जोशी बाद. निवतेचे ऋतिक निवातेचे हे सेफ हँड्स आपल्याला पाहायला मिळाले, ज्याने तो झेल पकडला आणि पहिला ब्रेक थ्रू पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा चौकार येतो, 2 वाईट बॉल येतात. त्याच्यानंतर ॲज अ बॉलर म्हणून राज आपल्याला वाटला की डिप्रेशन मध्ये जाईल बट नाही, त्यांनी कमबॅक करून दाखवला. एक चांगल्या पद्धतीचा आणि चांगला फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय प्रफुल्ल. प्रफुल्ल किरीटला सुद्धा जाळ्यात अडकवलं. स्वतः फॉलो थ्रो मध्ये झटपट पटापट विकेट डाऊन.
सेलिब्रेशन सुद्धा पाहिलं. नवीन फलंदाज राकेश केरकर राकू पाहायला मिळतो आणि पहिलीच ओव्हर आणि पहिल्या ओव्हर मध्ये हॅट्रिकच्या दारावरती राज पाहायला मिळतोय. हॅट्रिकचा दार, पण तो दार उघडा झाला नाहीये. ड्राईव्ह करतोय पण येतोय. काल हॅट्रिक नव्हे तर फोर्ट्रिक सुद्धा पाहायला मिळाली. एकमेव हॅट्रिक आरटीपीएल मध्ये या वर्षीची आपल्याला पाहायला मिळाली. चला मॅच कडे वळतो. 5 चेंडूंची फेकी पूर्ण झालेली आहे. 2 गडी बाद, 6 ही धावसंख्या. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. हा हा हा, राखूने खेचला चेंडू हवेमध्ये. खूप वेळ पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सुद्धा नाही त्या ठिकाणी. आहे क्षेत्ररक्षक. चेंडू अडवतोय. फेकी ओव्हर समाप्त. 8 ही धावसंख्या धावफलकावरती. एकंदरीत असं जेव्हा चेंडूने ट्रॅव्हल केला होता वाटला होता की चेंडू बाहेरच जाईल, पण त्यानंतर चेंडू आतमध्ये पडला. एक टप्पा घेऊन क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवला आणि मग फेकी होताना आपण पाहिले. या षटकामध्ये आल्या 2 विकेट्स आणि 8 धावा, 2 एक्स्ट्रा, 1 चौकार, 2 डॉट बॉल आणि 1 दुहेरी आकडा. त्याच्यामुळे धावफलकावरती धावा झाल्या, त्या म्हणजे 8. आपण थोडासा टीम मिटिंगला अवॉइड करूयात मित्रांनो. आठ ते 9 बॉल नॉन स्ट्रायकर एंडला परमनंटली शिफ्ट झालेला शंतनू 9 बॉल नंतर पहिल्यांदा स्ट्राइक वरती येताना आपल्याला पाहायला मिळतो. शंतनू अस्टिवकर मागील मॅच मध्ये त्यांनी दाखवलं की ज्या स्पेल मध्ये आणि ज्या हिटिंग मध्ये त्यांनी बॅटिंग केली त्या माध्यमातून त्याला मॅन ऑफ द मॅच हे खिताब सुद्धा मिळाला आणि त्याच अफलातून स्टार्टची सुद्धा गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रेम कदम. आज बॅट मध्ये रन नाही बनल्यात, बट ऍज अ बॉलर म्हणून काय कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे दोघांकडे अपेक्षा आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. 1 धाव. सेकंड ओव्हर, सेकंड पॉवर प्ले. प्रदीप सरांचा डायलॉग आमच्या P2 चं षटक. येस, P2 चं षटक आहे आणि त्या षटकामध्ये आपण जर पाहिला रिक्वायर रन रेट कडे एकदा आपण लक्ष टाकूया, ज्यामध्ये आपण पाहतोय ना बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू आला नाही, थोडा एक म्हणतात एक पैसा थोडासा कट झाला, बॉल थोडासा कट झाला. विकेटची मदत मिळाली असेल टप्पा पडल्यानंतर किंवा बॉल रिलीजच्या टाइमला थोड्या बोट पसरवली असतील. शॉट आहे, चांगला फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पंचांचा इशारा. इट्स अ 6 बाय राकेश. आपल्या वर्से टीमला कम्प्लिटली एकतर्फी सामन्यांमध्ये ठेवतो, एकतर्फी मॅचेस जिंकवतो वर्सेला. ग्रामीण असोसिएशन मध्ये जेव्हा जेव्हा राखू खेळताना या सीझनला खेळताना पाहायला मिळतो. एक चांगला टच मध्ये आहे राकेश आपल्याला पाहायला मिळतात. संयमी खेळी सुद्धा पाहायला मिळाली त्याच्याकडून. मोठा फटका आल्यानंतर ड्राईव्ह करतोय, 1 धाव पूर्ण करतोय. नॉन स्ट्रायकर एंड कडे जातोय. शंतनूला स्ट्राईक वरती ठेवायचा सुद्धा तो प्रयत्न करतोय. एक खराब बॉल आणि त्या खराब बॉल वरती मोठा फटका. यस, हा रूल तर चांगला ठेवलाय दोघांनीही. शंतनू सुद्धा रिस्क घेत नाहीये. पहिले 3 ओव्हर ढकलून काढायचा प्रयत्न केला जाणार आहे. एखाद दुसरा मोठा फटका ओव्हर मध्ये घ्यायचा. याही ओव्हर मध्ये एक मोठा फटका आलाय. शंतनूची विकेट, धोकादायक विकेट. झेल आणि शंतनू आष्टीवकर बाद.
खूप इंटरेस्टिंग आणि आवडणार सुद्धा आहे. एज घेतली होती, मोठा चेंडू होता, हवेमध्ये राहिला, यष्टीरक्षक आला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने यष्टीरक्षकाने सेलिब्रेशन दाखवलं त्याला स्वतःला माहिती आहे, चेहऱ्यावरती हास्य आलं की त्याला माहिती आहे ही विकेट किती महत्वाची होती. विकेट प्राप्त प्रेम सुद्धा आनंदी दिसणार आहे, बट अर्थात अजूनही काम पूर्ण झालं नाहीये, त्याच्यामुळे तो थोडं सेलिब्रेशन नाहीये. या ओव्हर मधला शेवटचा बॉल सनील धुमाळ साठीचा हा चेंडू. याही वेळेला आपण जर पाहतोय सुंदर आणि अर्थात षटक समाप्त. षटकामधून ह्या आल्या धावा तब्बल 8. 1 गडी बाद. शंतनू आष्टीवकरची ती मौल्यवान विकेट. 75चा टार्गेट आपण करतोय. आता 14चा रिक्वायर्ड रन रेटने आपण चालणार आहोत. धन्यवाद डीजे. RTPL चा अँथम सॉन्ग आपण ऐकलं. 24 चेंडू आणि 59 धावांची आता गरज. फुलटॉस बॉल. पंचांचा इशारा येतोय, यात नो बॉल आहे. जीवनदान म्हणायचं की राकेश थोडा नाखुश झालेला सुद्धा पाहायला मिळालं, कारण का नो बॉल मिळाला, फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती मोठा फटका मारायचा प्रयत्न करायचा होता. झेल सुद्धा चांगली झाली होती यशांच्या पाठीमागे. चला फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉलला टोलवला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या बाजूने चेंडू निघून जाणार. चेंडू सीमा पार, चौकार. चला 23 चेंडू आणि 54 धावांची गरज. पहिलाच सुरुवात होते ती म्हणजे चौकाराने. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येतोय, झेलचा प्रयत्न, हाताचं चुंबन घेऊन निसटला. चेंडू सीमा पार, अर्थात येतोय चौकार. सुद्धा डोक्याला हात लावला होता की नाही नाही ना, ही झेल घ्यायची होती. ही मॅच कॅच खूप इम्पॉर्टंट होती. 25 ऑन बोर्ड झालेले आहेत. आता फक्त 50 धावांची आवश्यकता. 22 चेंडू आणि 50 धावांची गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न पूर्ण सफल झाला होता. पाठीमागून एक क्वाईट अपील सुद्धा येताना पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती. पूर्ण बाहेर ना ना ना, खूपच बाहेर होता. अपीलचा उत्साह कळाला नाही फक्त या बॉलवरती, कारण का ऑलरेडी कारण विकेट किपर कडे सगळ्यात मोठा व्ह्यू असतो. राखू आहे स्वतः फॉलो थ्रो मध्ये. ही ओव्हर चांगली ठरली आहे. चौकार आला होता, 2 चौकार आले होते, पण त्या दुसऱ्या चौकारावरची अपॉर्च्युनिटी होती, पण त्याच्या नंतरचे 2 बॉल उल्लेखनीय राहिले होते. चांगले राहिलेत आतापर्यंत. ज्या पद्धतीने त्याने थांबवलं आहे राकेशला. 10-17 वरती खेळताना पाहायला मिळतो. 15 रिक्वायर्ड आहेत अजूनही रन रेटच्या हिशोबाने. फुल टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये. झेल, परत एकदा हात लागला. परत एकदा झेल हातातून निसटला.
राकेशच्या जीवनदानांचं जर आपण काउंट केलं ना तर तब्बल 3 वेळा झेल सुटले. पहिली झेल नो बॉल वरती सुटली होती, अर्थात झेल पकडली गेली होती पण तो बॉल नो होता. त्याच्यानंतर तो चौकारावरची झेल सुटली आणि आता ही अर्थात आपण पाहतो 2 धावा येतात, इथे सुद्धा झेल सुटली. राकेश जणू का अमृतत्वाचा पट्टाच घालून आलेला आहे. आज चित्रगुप्त स्वतः बसून राकेशचं नशीब लिहितोय. आज त्याला बाद करायचं नाही असं काही ठरवलं आहे. 19 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज 75च्या टार्गेटमध्ये. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहतोय. थोडा स्पीडअप आता करावा लागणार आहे. फुलटॉस बॉल आहे, पंच परत एकदा नोचा कॉल देताना पाहायला मिळाले. दोन नो या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले आणि दोन्हीच्या दोन्ही बीमर पाहायला मिळाला. यस, पंच सांगतात बॉलर आता चेंज करायला लागणार आहे आपल्याला. ऑलरेडी आपण 6 षटकांचा खेळच्या 6 मध्ये 4 आपण बॉलर आपल्याला डिसाइड. आता चौथा जो ऑलरेडी एक पार्ट टाइमर बॉलर असणार आहे आता त्याच्यावरती मेन बॉलर बनायची शक्यता आली आहे. सो आता पॉइंट खूप इम्पॉर्टंट राहणार आहे की 5वा ऑप्शन कोण आहे, 5वा कोणाकडे ऑप्शन जाणार. दिशान मानकर हा 5वा ऑप्शन आणि या ओव्हर मध्ये राहिलेले चेंडू आहेत आतापर्यंत तो एक. त्या एका चेंडूसाठी आपल्याला गोलंदाज चेंज होताना पाहायला मिळणार आहे. आणि गोलंदाजाचं सुद्धा नशीब काय बघा, एकच बॉल टाकायचा आहे आणि तोही बॉल फ्री हिटच टाकायचा आहे. म्हणजे त्याच्या नशिबाला सुद्धा एकच बॉल आलाय. 5वा ऍज अ पार्ट टाइमर म्हणू शकतो पण आता त्याला फुल टाइमचं काम करणार. पंच सांगतात यस, फ्री हिटचा बॉल, शेवटचा बॉल या ओव्हर मधला. 29 ऑन बोर्ड झालेले आपण पाहतोय. दिशांत आता आपल्या शेवटच्या बॉल साठी येतोय. दिशानने सुद्धा बीमरने सुरुवात केली आणि हा येतोय नशिबाचा पंजा. चेंडू सीमा पार. 4 22 मधून 4. पट पटापट धावा फक्त बनतायत आणि नो बॉल. नोचं डेफिनेशनच्या बीमरचं डेफिनेशन बॉलरला विचारलं की बीमर का आला तर त्यांचं एकच आन्सर असतं, बीमर टाकला कारण मला यॉर्क टाकायचा होता. तर यॉर्क जेव्हा गणतो तेव्हा बीमर बनतो. चला, चांगला लिगल टाकला बॉल. फ्री हिटचा बॉल हाही होता. याही बॉलवरती आपण पाहिलं काही पराक्रमिक फटका खेळायचा प्रयत्न केला नाहीये. एकेरी धाव घेतली, एका धावेने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. सो 18 चेंडू आणि विजयासाठी आता 40 धाव्यांची गरज. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विशाल जाताना पाहायला मिळतो आणि आपण वळतो एकदा डीजे कडे. रोहा तालुका प्रीमियर लीग, रोहा तालुका प्रीमियर लीग, रोहा तालुका प्रीमियर लीग, रोहा तालुका प्रीमियर लीग. त्यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक स्पोर्ट्स ग्लेअर्स आम्हाला पुरस्कृत झाले. टायटन ऑप्टिक्सचे सर्वेसर्वा आदरणीय समीरजी बुडगन साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. समीर दादांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. खरं तर ज्यांच्या वतीनं आम्हाला प्रत्येक सामनावीरासाठी मॅन ऑफ द मॅच साठी स्पोर्ट्स गॉगल इथे पुरस्कृत झालेत. टायटन ऑप्टिक्स अगदी आपण पाहतोय. स्पोर्ट्स ग्लेअर्स आज प्रत्येकी खेळाडूला गरज आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू आय प्रोटेक्टर असो अथवा स्पोर्ट्स गॉगल्स असो लावून खेळतायत. आणि फ्री आय चेकअप देखील आहे, कॉम्प्युटराइज फ्री आय चेकअप ज्यांच्या वतीनं आपण पाहतोय. रोहा अष्टमीचा कायरॉन पोलार्ड अगदी आपण पाहतोय. राजू वाघमारे ज्यांनी या संपूर्ण मैदानाचं सुशोभीकरण केलेलं आहे. स्वामी समर्थ मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आमचे बंधुतुल्य मित्र. अगदी आपण पाहिलं तर या संपूर्ण मैदानाचं सुशोभीकरण ज्यांनी केलेलं आहे राजू वाघमारे यांचे आगमन झालेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. येस, राजू आलेत कारण का राजूचा आवडता आवाज सुद्धा आज आलाय.
प्रदीप सरांची कॉमेंट्री आणि राजू सरांचं, राजूला म्हणतं की प्रदीप सर एक एनर्जी टाकतात जेव्हा जेव्हा मी बॅटिंगला जातो, बट डेस्ट सर जरासा मिसमॅच झाला त्याच्यामुळे राजूच्या दिवशी तुम्ही नाही आहात, पण इट्स ओके फाईन, पण तुम्ही आहात तर राजू सोबत तुम्ही इथं गुद साधाल. मॅचकडे आपण वळूया ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 18 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. प्रेम पाहायला मिळतंय. फुल टॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 3-4 धावत आलेत. 4-4 क्षेत्ररक्षक धावले. प्रेमचे सेफ हँड्स, आता कोणती चूक नाही. स्लिपरी हँड्स त्याचे आता नाही आहेत. झेल आणि फलंदाज. ऍक्शन रिप्ले खूप आवडणार आहे मला, कारण का ज्या पद्धतीने फटका खेचला त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडल्या, एक झेल पकडण्यासाठी अक्षरशः किती धावा झालेत, 1 2 3 4 धावा जळाले आणि त्यानंतर गोलंदाजाने स्वतः फॉलो थ्रो मध्ये पकडला चेंडू, 4 जण. आणि त्याच्यानंतर तो आनंद, कारण का एक विकेट खूप मौल्यवान होती, तो फलंदाज बाद करणं तर इम्पॉर्टंट होतच, आणि त्याच्यानंतर ती विकेट आली. सुनील बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल, प्रशांत वाघमारे. 17:40 सेकंड. चला 18:40 बनवायच्या होत्या, एक विकेट आपली गेली. 4 गडी बाद, 35 धावा संख्या. थोडा खाली राहिला. बाबू तिकडून सुद्धा म्हणेल की ना ना मी पाहिला होता की ज्या पद्धतीने टप्पा आला होता त्याच्यानंतर थोडासा खाली राहिला. आमचे परम मित्र विक्रांत पाटील सुद्धा आलेले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. योगेशजी चव्हाण, तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. फटका मोठा मारायचा प्रयत्न, पण नाही काही झालं. यस, लेग बाईस मधून येणारी ही धाव. लेग बाईसची रन येताना आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती आपण पाहतो 15 मध्ये 39 धाव्यांची गरज. 36 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद. राकेश जोपर्यंत आतमध्ये आहे ना, ऋषा 11 रोहासाठी होप्स अजूनही मैदानावरती आहेत. यस, बाबू ही त्याच टाईपचा बॅटर आहे, मोठे फटके मारणे, अर्थात मिडल ऑर्डर त्याला सांभाळायची आहे आज. प्रेम अजूनही आहे, कारण का प्रेमचे उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. राखू ठोकतोय, चेंडू सीमा पार, षटकार. पाऊसच पाडतोय मैदानावरती, कारण ज्या पद्धतीने फुलटॉस प्रत्येक बॉलर टाकतोय ना, तर 26 ऑन बोर्ड. अजिंक्य सुटे मला सांगतात की राखू 26 वर खेळतोय, बट राखू एक इंग्लिश मधला एक शब्द आहे, कॉमेंटेटर कर्स, समालोचकाचा श्राप. समालोचकाचा श्राप, स्कोररचा श्राप, कॉमेंटेटर कर्स लागला, राखू बाद.
आपण म्हणतो ना एक कॉमेंटेटर कर्स लागतो कधी कधी, पण हा स्कोरर कर्स लागला. स्कोरर कर्स आहे हा, पूर्ण स्कोरर कर्स. चला 5 गडी बाद 42 धावसंख्या, 13 मध्ये 33 बनवायचे. शेवटचा बॉल 13-33 असताना चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि रिव्ह्यू आलेला आहे. रिव्ह्यू घेऊयात. बाहेर आहे की नाही ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत स्क्रीनवरती. तिसरे पंच आमचे इंटरेस्टिंग राहणार आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. डिसिजन पेंडिंग आहे. मोठ्या ठळक अक्षरामध्ये लिहिलं जाणार स्क्रीनवरती OUT. चलने वाला सनग्लासेस ग्लेअर्स हे आपला बॉडी पार्ट नसतो, त्याच्यामुळे तो आत पडला तो बाहेर पडला काय त्याचं काही संबंध नसतं. ऍज पर माय ब्रदर सेड, राजू जर माझ्यासोबत आला तर मग मजा येईल कॉमेंट्री करायला. इंग्लिश मध्ये कॉमेंट्री कर असं राजूचं म्हणणं आहे. सर राजू जर माझ्यासोबत जोडला गेला तर मजा येईल. चला मॅच कडे वळतो. हा चांगला आहे हेही चालेल. चौकाराला तरी सुद्धा चालेल. चेंडू सीमा पार 4. बॉल आहे चांगला बॉल आहे. डॉट बॉल येतोय पहिला चौकाराला. 10 चेंडू 29 धाव्यांची आता गरज आहे मैदानावरती. नाही बापूला सडेतोड उत्तर देतोय. बाबूला सडेतोड उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळालं. ज्या स्पेल मध्ये ज्या फ्लो मध्ये बाबू अर्थात पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाला, पण त्याच्यानंतर पूर्ण थांबवलं त्याला. हा फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये खूप वेळ येताना पाहायला मिळतोय. 2-3 अटेम आणि झेल ड्रॉप. विवेक कडून जोयल. चला प्रेम आता काय बोलणार नाही, कारण प्रेम म्हणेल माझ्याकडून पण एक झेल सुटली होती, विवेक कडून पण एक झेल सुटली. नाव वी आर इक्वल. बट एक चांगली गोष्ट झाली विवेकसाठी की झेल सुटल्यानंतर चेंडू सीमा पार गेला नाहीये. एकच धाव येते. 1 धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. 47 ऑन बोर्ड. साईराज नरे पाहायला मिळतोय. साईराज नरे आणि अर्थात आपण पाहिला चेंडू निर्धाव येतोय. 28 ची गरज आहे. 7 चेंडू आणि 28 धावेंची आता गरज. या ओव्हर मधला शेवटचा बॉल. या बॉलवरती एक मोठा फटका हवाय.
या बॉलवरचा मोठा फटका, काही मारता आला नाही. फुल टॉस बॉलला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता आणि 5 धावा देणारी ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. रिव्हर्स अटेम्प्ट ऍक्शन रिप्ले आपण पाहतो, शरीरावरती आदळतो चेंडू, अलगच दिला होता. साइड अँगल मध्ये पाहतोय. यस, नाही 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 ना, बॅट बॉलचा संपर्क नाही. सरळ हाताने जर खेळला असता तर चेंडू लांब गेला असू शकत होता. बट आता गणित असं आहे की 6 मध्ये 28 ची गरज आहे. 7-28चा गणित होतं. 7-28 वरून ते अर्थात ते डॉट बॉल आले दोन्ही सायरासाठी. आणि आता 6 चेंडू आणि 28. त्यात एक पार्ट टाइमर बॉलर त्यांनी खेळवलाय ज्यांनी नो बॉलची छडी लावली होती एका ओव्हर मध्ये. टोटल 6वा बॉलर सुद्धा पाहायला मिळालाय आपल्याला या एक इनिंग मध्ये, सेकंड इनिंग मध्ये. 6 चेंडू आणि 28 ची आता गरज आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बोल्ड. पाच 28 आकाश आपल्याला पाहायला मिळालाय. चला 4-27. आता प्रत्येक बॉल जर 6 आला तरी काही बिघडणार नाहीये. डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती येतात. 3 मध्ये आता 23 ची आवश्यकता आहे. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवरती. हेलिकॉप्टर टाइप एक शॉट घेतला होता. हेलिकॉप्टर शॉट तर नंतर इजाब झाला, पण त्याच्या आधी त्याला MS धोनी म्हणते चपेट शॉट असं म्हटलं जायचं. साईराज वरती आक्रमण. चौकार आल्यानंतर डॉट बॉल येतोय. 2 बॉल आणि आता 23 ची गरज. मॅच मध्ये आता काही नाही, 2 लीगल बॉल. त्या लीगल बॉल वरती कोणत्याही प्रकारच्या गतिविद्या झाल्या तरी चालतील. फुलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली. परत एकदा विवेक बाय. विवेक कडे काय आजचा चेंडू राहत नाहीये. आणि चेंडूचं पण नशीब बघा ना, म्हणजे आपण बोलतो ना एखाद्याचा दिवस खराब असतो ऍज अ फिल्डर म्हणून, तेव्हा तो बॉल सारखा सारखा त्याच खेळाडूला शोधत राहतो. तेच झालं, सारखा सारखा त्याला शोधला आणि मग आपण पाहिला रिव्हर्स अटेम्प्ट आणि शेवटचा बॉलला पण मात्र झेल आणि फलंदाज बाद. तब्बल 21 धावांचा विजय आपल्याला येताना पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. शेवटच्या बॉलवरती विकेट. सामनावीर ठरतोय अमित जोगडे. वैयक्तिक 27 धावा आणि जेव्हा बॉलिंग स्पेल करत होता त्यावेळी त्यांनी 2 विकेट्स घेतल्या आणि अमित जोगडे ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि मी विनंती करतो प्रथमेश ठाकूर यांना की आपण
टॉस का बॉस या स्टेजकडे आपण वळायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आपण द्यायचं आहे. चला अमितला आपण पाहणार आहोत. सामनावीराचा प्रबळ दावेदार आहे अमित. या आपण समीर दादांना विनंती आहे की आपण या. समीर दादांना विनंती असेल की यायचं आपण. टायटन ऑप्टिक्स फ्री आय चेकअप अगदी ज्यांच्या वतीनं आपण पाहिलं तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जो खेळाडू असेल त्याला स्पोर्ट्स ग्लेअर्स आकर्षित इथे मात्र पुरस्कृत ज्यांनी केलेले आहेत. शंकरभाई महाबळे यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आहे आणि त्यासोबत आदरणीय नंदकुमारजी राऊत साहेब आणि दिनेशजी जाधव साहेब वीरेंद्र एंटरप्राइजेस आरोही स्टेप अप रोहा यांच्या वतीनं टी शर्ट देखील आहे मॅन ऑफ द मॅच साठी. सर्व पारितोषिक आपण पाहतोय. वेल प्लेड. फार जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. रोहा स्पोर्ट्स आणि त्यासोबत रोहा टेनिस क्रिकेट या दोन्ही पेजवरती तुम्हाला लगेचच अपडेट मिळते. जास्त नाही वेळ घेणार. अगदी थोडक्यात आपण प्रक्रिया जाणून घेऊया. किती एन्जॉय केली टुर्नामेंट आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळ.